नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत खाकरा। अतिशय चविष्ट असा हा खाकरा लागतो। तर आता आपण त्याची रेसिपी पाहून घेऊया आणि एकदम झटकीपट होतो हा खाकरा। आता इथे तुम्ही बघू शकता की किती खुसखुशीत असा हा खाकरा झालेला आहे। त्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे। गव्हाचे पीठ आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचे आहे। त्यानंतर थोडेसेच मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। ज्वारीचे पीठ एकदम कमी घ्यायचे आहे। जर मी इथे 3 वाट्या जर गव्हाचं पीठ घेतलं तर त्याला अर्धीच वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि डाळीचं पीठ पण फार कमी घेतलेलं आहे। डाळीचं पीठ मी अर्धीच वाटी घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा धना पावडर टाकायची आहे, पाव चमचा हळद टाकायची आहे आणि तिखट टाकायचे आहे। जेवढे आपल्याला जर जास्त तिखट आपल्याला लागत असेल तर आपण जास्त तिखट त्याच्यात टाकू शकतो। जर आपण कमी तिखट खात असाल तर कमी प्रमाणात टाकायचे। तसेच मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि इथे मी त्यात थोडासा ओवा टाकलेला आहे। ओवा थोडा हातावर आपल्याला असा चोळून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा आहे आणि थोडेसे तीळ टाकलेले आहे मी त्यात। हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकता, तसेच गरम मसाला देखील टाकू शकता। आता इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून टाकायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला त्यात मिक्स करायची आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून ते भिजवून घ्यायचे आहे। पण हे जे आपण गोळा तयार करणार आहोत तो आपल्याला घट्टच मळायचा आहे, सैल करायचा नाही आपल्याला। कारण जर आपण घट्ट भिजवलं तर ते जी आपण लाटणार आहोत खाकरा तो अतिशय आपल्याला बारीक लाटता येईल। सैल जर भिजवला तर आपल्याला फारसा बारीक करता येणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहेत खाकरे। जेवढे शक्य आहे तेवढे आपण ते पातळ लाटायचे आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता की मी अतिशय बारीक असा लाटत आहे खाकरा। आणि त्यानंतर एखादं आपल्या डब्याचं झाकण असेल त्या झाकणाने आपण तो छान गोल करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे आपण मीडियम पण नाही, अतिशय स्लोच करणार आहोत। स्लो गॅसवरती तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कारण गॅसची फ्लेम जर आपण मोठी केली तर तो जळू शकतो आणि तो नरम राहू शकतो, कारण त्याला चटके लागतील। त्यामुळे आपल्याला तो पुढे भाजता येणार नाही। त्यामुळे गॅसच्या अतिशय स्लो फ्लेमवरच आपल्याला तो असा भाजून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की इथे एक कापड घेतलेला आहे, त्या कापडाने आपल्याला तो छान होऊ द्यायचा आहे। असा कापडाने आपल्याला सारखा फिरवत राहायचा आहे की जेणेकरून तो छान खुसखुशीत होईल, कडक होईल। सुरुवातीला आपण जो तव्यावरती खाकरा टाकतो तो आपल्याला लगेच कापडाने असा फिरवायचा नाही आहे, तर आधी तो थोडा आपल्याला होऊ द्यायचा आहे आणि नंतर मग तो आपल्याला असा थोडा दाबून फिरवत राहायचा आहे। आता बघा किती छान असा
कडक झालेला आहे, तो खुसखुशीत झालेला आहे. स्लो गॅसच्या फ्लेमवर आपण जर केला तर त्याला चटके पण लागत नाही जास्त आणि छान भाजला जातो. आता इथे तुम्ही बघू शकता की आपले सर्व खाकरे हे आणि खुसखुशीत झालेले आहेत, तयार झालेले आहेत. इथे मी कोथिंबीर खाकऱ्यांमध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही मेथीचे देखील खाकरे करू शकता. अतिशय पौष्टिक असे हे खाकरे असतात. मुलांनाही तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकतात. तसेच त्यांना अधूनमधून मुलांना हे खाकरे नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकतात. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.